नमस्कार मंडळी, मी आज एक नवीनच आणि वेगळा व्हिडिओ आपल्याला दाखवणार आहे. आणि हा व्हिडिओ आहे एका छान असा कोकणातील रेसिपीचा. आणि हा रेसिपीचा व्हिडिओ दाखवणार आहे माझी पत्नी शालका रमेश जाधव. हा जो रेसिपीचा प्रकार आहे हा विशेष करून कोकणातच बनवला जातो, परंतु कोकणी माणसं मुंबईला असल्यामुळं आम्हाला त्या पदार्थाची त्या रेसिपीची आवड आहे आणि म्हणून आम्ही मुंबईला देखील ही रेसिपी बनवतो. खूप छान रेसिपी आहे आणि झटपट तयार होणारी रेसिपी. म्हणजे जर का आपण कुठून तरी बाहेरून आलो आणि आपल्याला आता लगेचच काहीतरी करायचं आहे, संपूर्ण स्वयंपाक करायला वेळ लागतो, परंतु जर ही जी रेसिपी आहे ही रेसिपी आपण बनवली तर ती लगेच होते. आणि ही रेसिपी कसली बनवतोय आम्ही आणि हे मी तुम्हाला सांगतो की कोकणामध्ये उडीद हे एक तृणधान्य आहे आणि हे धान्य कोकणातच जास्तीत जास्त पिकवलं जातं. हे कुळीद असतात हे कढईमध्ये भाजून घ्यायचे आणि भाजून झाल्यानंतर थोडे थंड करून घ्यायचे आणि थंड करून झाल्यावर जी जातळी असते गावाला त्या जातळीमध्ये भरडून घ्यायचे. आपल्याकडे मुंबईला जातळी नसते त्यामुळं मुंबईला आपण मिक्सरवर ते भरडून घ्यायचे आणि ते भरडून घेतल्याच्या नंतर ते घरघंटीवर किंवा काय दळायला द्यायचे आणि त्याचं पीठ तयार करायचं. आणि हे पीठ तयार झाल्याच्या नंतर आपल्याला ही रेसिपी बनवता येते. आणि ह्या रेसिपीचं नाव आहे, आम्ही कोकणात त्याला पिठी असे म्हणतो. कोकणातील पिठी हा इतका छान पदार्थ आहे आणि इतका छान म्हणजे आवडणारी रेसिपी आहे की कुठच्याही लहान मुलापासून अगदी मोठ्या थोरांपासून अगदी वृद्धांपर्यंत ही रेसिपी खूप आवडते. आणि तीच रेसिपी आज माझी पत्नी या ठिकाणी आपल्याला करून दाखवणार आहे. तर चला आपण सुरुवात. आज काय बनवणार आहे? सर्वप्रथम काय गॅस पेटवून पेटवलं, त्याच्यात थोडं तेल टाकलं. तेल किती टाकलंय? थोडे 2 चमचे. थोडं तेल गरम व्हायला द्यायचं ना. 4 मीडियम पाकळ्या लसणाच्या आणि अर्धा कांदा अर्धा चिरून घ्यायचा. गरम झालेल्या तेलात लसूण प्रथम टाकायचं. पहिला लसूण टाकायची, नंतर कांदा टाकायचा. कांदा लाल होईपर्यंत, जास्त लाल नाही एकदम करायचा. कांदा लाल होईपर्यंत इकडे पिठीचं पीठ मध्ये थोडासा मसाला टाकायचा, लाल मसाला जास्त नाही, एकदम अर्धा चमचा. नंतर थोडीशी चिमूटभर हळद, म्हणजे अर्धा चमचा, छोटा अर्धा चमचा. थोडीशी मी जिरे पावडर टाकते, अर्धा टीस्पून. आता या कांद्यामध्ये थोडासा हिंग टाकायचा. हिंग टाकलाय की याच्यावर अजून 1-2 कोकमचे साल टाकायचं. पिठीमध्ये कोकम हे पाहिजे. कोकम गावावरून आम्ही आणलेलं आहे. गावच्या गावी जे कोकम असतं गावचं हे खूप छान असतं, आंबट असतं आणि त्याची चव पिठीला चांगली येते. त्यामुळं हे कोकणातला कोकम आम्ही आणलेलं आहे आणि ते आता या पिठीमध्ये आपण टाकतोय. हे सगळं मिक्स करून पाणी किती टाकायचं? आपल्याला पाहिजे तसं, म्हणजे किती पातळ तुम्हाला पिठी पाहिजे त्याच्याप्रमाणे पाणी टाकायचं. मसाला, कोकम, जिरे पावडर, हळद, मीठ हे सगळे मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला किती पातळ पाहिजे पिठी त्याप्रमाणे पाणी टाकायचं त्याच्यामध्ये, जेणेकरून पिठी एकदम पण घट्ट नाही झाली पाहिजे. आता कांदा लाल झालेला आहे. आता त्याच्यामध्ये हे पातळ केलेलं पीठ टाकलेलं आहे. आता पूर्ण ते मिक्स करून घ्यायचं आणि त्याला चांगला कड यायला द्यायचा, रटरट असा कड यायला द्यायचा. कढईमध्ये आपली पिठी तयार होते. ही जवळजवळ 6 माणसं खाऊ शकतात भातावर घालून. भाताबरोबर जर पिठी असेल तर इतर काही भाजी, लोणचं वगैरे याची काही आवश्यकता लागत नाही. की छान अशी पिठी आपण सर्व करू शकतो. थोड्या वेळाने तिला ढवळून व्यवस्थित तिला एकजीव करावी लागते. एक गोष्ट लक्षात ठेवायची की पिठीला कड येत असताना याच्यावर झाकणं वगैरे काय ठेवायचं नाही, कारण झाकणं ठेवलं तर ती उतू जाऊ शकते. चांगला कड म्हणजे उकळी चांगली रटरट यायला द्यावी लागते. अशा प्रकारे आपण पाहू शकता की आता
हा रटरट असा कड आलेला आहे, म्हणजे उकळी आलेली आहे. गावठी कुळीत असल्यामुळं पिठीचा छान वास येतोय. आम्ही कोकणातील राजापूर या ठिकाणचे असल्यामुळं आम्हाला घरातल्या सगळ्या सदस्यांना ती खूप आवडते, म्हणून आम्ही कधी ना कधी बनवत असतो. आता थोड्या वेळाने खाली उतरवून थंड करून घ्यायची आणि नंतर मग ती भाताबरोबर किंवा चपाती भाकरी बरोबर सर्व करायची. छान लागते. पण ही रेसिपी एकदा बनवून पहा, आपल्याला खूप आवडेल. आणि आमच्या मॅडम ही बनवली रेसिपी जर आवडली असेल तर तिच्या ह्या रेसिपीला एक तरी लाईक झाला पाहिजे. शिवाय व्हिडिओवरती प्रतिक्रियाही कळवा. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन जर असाल तर माझं चॅनल देवांग रमेशला आपण सबस्क्राईब करा. चला आता आम्ही या पिठीचा आस्वाद घेणार आहोत. आणि अशा पिठी भात तयार झालेला आहे आणि त्याचा आस्वाद घ्यायला आता आम्ही सुरुवात करत आहोत. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.